अ, या रिॲलिटीजमधून थोडंसं फ्युचरकडे वळूया आणि तुझ्या प्रॅक्टिसमध्ये तू टेक्नॉलॉजीचा कसा वापर करतोयस, हे समजून घेऊया. व्हेअर डू यू सी ऑल धिस हेडिंग बाय व्हर्च्यू ऑफ टेक्नॉलॉजी? मला वाटतं ते इन द रॉंग हँड्स इट इज मोर ऑफ अ न्यूसन्स. कारण 10 किलोमीटर पळायला टेक्नॉलॉजी लागत नाही. आणि टेक्नॉलॉजी इज ट्राईंग टू रिप्लेस द डोपामाइन इकॉनॉमी. म्हणजे शुगर इकॉनॉमीच्या कम्पीटिंगला टेक्नॉलॉजी आहे शेवटी. मला एक आयडिया आली, त्यांनी ॲग्री केलं, मी खुश झालो, लगेच आता पुढचा डोपामाइन. सो सर्चिंग फॉर रील्स, सर्चिंग फॉर कंटेंट व्हिच इज एसेन्शियली अग्रीइंग विथ मी अँड दॅट इज अल्गोरिदम बिल्टच त्याच्यावर आहे. तर आय थिंक वी हॅव टू बी तो तो एक आहे. तो आपल्यासाठी टीव्ही होता, आजच्या पिढीसाठी आणि इव्हन फॉर अस हे डोपामाइन इकॉनॉमी आहे. बट आय थिंक आम्ही बरंच वापरतो टेक, बट वी डोंट यूज टेक फॉर प्रॉम्प्ट. आमचं टेक बेसिकली आहे फॉर कम्युनिकेशन. म्हणजे आमचा जो ॲप आहे, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ॲप, त्याच्यावर शुगर एक्सचेंज लेव्हल्स किंवा वेट एक्सचेंज, BMI कॅल्क्युलेशन्स वगैरे बेसिक आहे. प्लस नॉलेज एक्सचेंज, कारण आम्ही त्याला एक क्लीन स्लेट ठेवलंय. आमच्याकडे अल्गोरिदम नाहीये, की तू हा व्हिडिओ बघितला, की मग तुला हा व्हिडिओ दाखवणार, असं नाहीये. एक बेसिक नॉलेज बँक आहे तो. लोकांना ते आवडतं. कारण फॉर वन्स दे आर नॉट थ्रोन समथिंग, की बघ तुला काय आज हे शिकून घे, आजचं बास एवढं. एवढं इम्प्लिमेंट कर महिनाभर पण. फास्टिंग शिकवलं, कर ना बाबा फास्टिंग. तेवढंसं करून मग पुढचं पाठ शिकायला ये. सो आय थिंक वी अल्सो हॅव टू क्युरेट आवर कंटेंट. सी वी हॅव स्टडीड 10 years. We can't expect a patient to learn it all in 6 months. आणि लर्निंग कॅपॅसिटी एनिवे 3-4 महिन्याची आहे. थोडी डिप्लोमा डिग्री नाही करणार आहे. तर त्याला बाईट साइज, रील साइज, आपलं एवढं शिक्षण त्या बाईटमध्ये कसं घालणार आहे? पण दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी शुड वी चूज टू. एज्युकेशन फॉर अस इज अन ऑप्शन. बट मी बघितलंय की टेकपेक्षा टच इज नेव्हर गोइंग टू गो आउट ऑफ फॅशन. तर आम्ही आत्तापर्यंत सुद्धा 80% टच आहोत. 20% टेक. अँड आय डोंट थिंक तो रेशो बदलणार आहे. बरेच लोकं आहेत, ज्यांनी आमचे कॉम्पिटिटर जे 80% टेक आहेत, 20% टच. ठीक आहे, जो जो जास्त टेक ड्रिव्हन माणूस आहे, ही विल प्रिफर दॅट अप्रोच. बट मी बघितलंय 40च्या नंतर ज्या लेव्हलचा लोनलीनेस आहे, ज्या लेव्हलचे म्हणजे बेसिक मानसिक जो प्रेशर आहे, यू वॉन्ट टू रिलीज टू अनदर ह्युमन ओन्ली. थेरपिस्ट आमचे 10-10 सायकॉलॉजिस्ट आहेत, फिजिओथेरपिस्ट. ते व्हिडिओ कॉल करून जो कनेक्शन होतो 2 मिनिटात, त्या ट्रान्सफर ऑफ इन्स्पिरेशनमुळे तू जिमला जातो. हे मी फक्त तुला टेकनी एक PDF पाठवलं असतं, तर तू नाही गेला असता. किंवा 50 फोटो व्हिडिओ दाखवून अल्गोरिदम किंवा सिक्स पॅकचे फोटो पाठवून. ते आत्ता तरी नाही आहे. मे बी इन द फ्युचर दॅट वी विल बिकम सो सेन्सिटिव्ह टू प्रॉम्प्ट्स. आय डोंट नो. I had attended a conference on health tech. जिथं there were people who have developed app for consistency in exercise, consistency in diet, consistency in medicine, monitoring sugars and so on so forth. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, की हाऊ टू चेंज द बिहेवियर. सो माय क्वेश्चन टू यू इज ठीक आहे, आपण इतके वेळ थेरपीबद्दल बोललो. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ओबेसिटी आहे, त्यांनी त्यांची ॲथलेटिक आयडेंटिटी बनवावी, त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल चेंज करावं. Where do you see the younger generation heading and what role we can play for them? मला वाटतं बोटं जळल्याशिवाय ना, कोणाला काही कळत नाही. तो एक बेसिक ह्युमन प्रिन्सिपलच आहे. टिल यू डोंट प्रत्येक जनरेशन स्वतःला दीड शाणं समजतंच. एक वयापर्यंत जेव्हा बोटं जळतं, यू फील युअर पेरेंट्स आर स्टुपिड. नंतर मग कळतं ते किती हुशार होते. पण ही एक सायकल आहे, विच विल प्ले इट्स कोर्स इन एव्हरी जनरेशन. सो आय डोंट फील की आपण त्यांना काय शिकवू शकतो. ज्याला शिकायचं त्या वेळेला येऊन स्वतः शिकणार आहे. कारण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी बॉटलमध्ये घालून त्याला त्याच्या ब्रँडिंग करून मी नाही विकू शकत प्रत्येक वेळेला. सो प्रत्येक चाइल्ड इज युनिक. देअर आर दोज हू विक इन्स्पिरेशन फ्रॉम एव्हरीवेअर, कारण त्यांचा तो प्रोग्रामिंग आहे. देअर आर दोज हू डोंट वॉन्ट टू सीक, बट एडल्ट्स आर द सेम, की ते इन्फॉर्मेशन, इन्स्पिरेशन शॉर्टेज आजच्या काळात कुठेही नाही आहे. ज्याला नाही घ्यायचं आहे, त्याला तुम्ही गळ्यात थोडी घालणार आहे. अँड आय बिलीव्ह की 7 बिलियन ह्युमन्सला इन्स्पायर करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचीही नाही आहे. इट इज नॉट पॉसिबल. देअर हॅव टू बी डिमोटिवेटेड अँड मोटिवेटेड बॅलन्स. कोणी बिझनेस चालवणार, कोणी काम करणार, कोणी कन्झ्युमर पण आहे ना.
एव्हरीबडी कांट बी एव्हरीथिंग. सो एंड ऑफ द डे आपण शिकलो होतो ना कोर्समध्ये नरेनच्या, की व्हॅल्यू, फायनली क्रिएशन इज नॉट एव्हरीबडीज गेम. देर हॅव टू बी कन्झ्युमर्स ऑल्सो. तर एंड ऑफ द डे मला वाटतं की क्रिएटिंग हायरार्की ऑफ एक्झिस्टन्स, की माझ्याकडे नॉलेज आहे, त्याच्याकडे नॉलेज नाही, मी मोटिवेटेड आहे, तो मोटिवेटेड नाही आहे, म्हणून ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी त्याला मोटिवेट करावं. आय थिंक दॅट इज नॉट नेसेसरी. जेव्हा त्याची वेळ येईल, आता स्पिरिच्युअलिटी आहे, मग तुम्ही इव्हँजलिस्ट झाला, लाइक एनी अदर रिलिजन, की नाही, नाही, तू इकडेच ये. अरे पण त्याला आता इंटरेस्ट नाही आहे, तुम्ही कशाला अजून त्याच्या गळ्यात घालताय? बट हेल्थ इज समथिंग, आज नाही तर उद्या त्याला कळणार आहे, की मी जास्त खातोय, माझं पोट सुटलंय, माझं काय झालंय, मला शुगर झालंय. जेव्हा त्याला त्याचे पहिले चिन्ह दिसतील, द इनकन्व्हिनियन्सेस, द लॅक ऑफ चॉईस इन हिज लाईफ, की अरे यार, माझं लाईफ कन्स्ट्रिक्ट व्हायला लागलंय, मी काय करू? तेव्हा तो बरोबर ऑप्शन्स शोधणार. पण त्यावेळेला इफ वी कॅन नॉट एक्सप्लॉइट हिम, दॅट विल बी अ ग्रेट सर्व्हिस फ्रॉम आवर साइड. वेल, मला थोडंसं याच्यात डिफरन्स ऑफ ओपिनियन वाटतो, की माझा बिगेस्ट हुक फॉर गेटिंग कन्व्हर्टेड टू एक्सरसाइज और अ बेटर लाईफस्टाईल वॉज लुकिंग ॲट माय फादर हू वॉज डायबिटिक फॉर 30 years. So I would not love to go there and then come back. And that's how I started working on it. म्हणून मला असं वाटलं की can you, me or us play any kind of role in making at least some people aware that don't wait for reaching that stage, start working on it at the earliest I stage. think you age gracefully as an inspiration. Who has to follow will follow. मी परत बोललो, यू कॅनॉट टेक द हॉर्स टू द वॉटर, बॉटल द वॉटर अँड सेल इट टू दॅट हॉर्स. पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पाण्याचं डिस्क्रिप्शन करू शकतो, पण त्याच्यापुढे ज्याला पाणी प्यायचं नाही, अँड दिस इज युनिव्हर्सल. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू, इट इज व्हेरी टायरिंग ॲज अ पेरेंट ऑर ॲज अ डॉक्टर टू कन्व्हिन्स पीपल. माझं कन्व्हर्जन रेट सांगू का तुला नीरज? 26% आहे. जर 1,000 लोकं प्रोग्राममध्ये मी जिम लिहून देणार कागदावर, फक्त 250 लोकं चक्क जिमला जातात. बाकी 750 एक्सक्यूज बनवतात. त्या 250 मधनं मे बी 100 टिकतात. हेच आहे, धिस इज द कन्व्हर्जन रेट इन इंडियन्स. कारण त्यांना त्याच्यात क्विक रिझल्ट पाहिजे, आणि जिम हे क्विक रिझल्ट कॉन्सेप्ट नाहीच आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही 50 वर्ष केलंच नाहीये. ज्या लोकांनी बेस बनवलंय त्यांना ठीक आहे, प्रत्येक रिझल्ट फास्ट येतो. पण लोकांना लोकांना थोडंसं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. मग गोळी बेस्ट आहे. मग ते घेऊन मेटफॉर्मिन घरी बसायचं, HbA1c 6 होतो. तर पुढच्या जनरेशनला फोर्स नाही करू शकणार आपण. बट वी कॅन एज अप टू 80-85 ग्रेसफुली. आपण रेझिलियंट राहायचं नीरज. आपल्या लाईफमध्ये आता मी माझ्या आई-वडिलांना एकदा विचारलं होतं, "तुम्हाला काही झालं नाही का आयुष्यात कधी?" तर बाबा बोलले, "तुला असं वाटतं का? म्हणजे आम्ही सक्सेसफुल झालो. तुला काय वाटलं की आम्हाला फिजिकल ॲडव्हर्सिटी काही नाही झालं. हर्निया झालं, फ्रॅक्चर झाले, लिगामेंट गेले, ॲचिलिस झालं, पाठीमध्ये ताण, स्पॉन्डिलोसिस, काय, 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 आणि ऑक्युपेशनल हॅझार्ड्स पण होते. पण तुला वाटलं आम्हाला काही नाही झालं." आय सेड, "मला काही दिसलं नाही." मग आम्ही लपवलं ना तुझ्याकडून. आम्ही ड्रामा नाही केला ना तुमच्यासारखं. तुम्ही फार ड्रामा करता, की असं, तसं, आता काय, तसं काय, Google करा. गप्प बसून चेंजेस करायचे, गेट द राइट स्पेशलिस्ट अँड मूव्ह ऑन. ह्या नॉट चेंजिंग युअर लाईफ्स ट्रॅजेक्टरी बिकॉज ऑफ वन ॲडव्हर्सिटी इज द बेसिक मॉरल ऑफ द स्टोरी, की काहीतरी होतं. पण आपली शोध तीच आहे ना, की आपण कोण आहोत, कशाला जन्माला आलो, 4 लोकांचं आयुष्य बदलू शकतो का? जर हा एक सेंट्रल थीम धरला आणि थोडं ऑस्टेरिटी त्याच्यात, की उगीचच हाय फ्लाइंग नाही व्हायचं, जे आपला कोर पर्सनॅलिटी असेल तर. तर त्याभोवती कॅन यू लिव्ह दॅट सेन्सिबल लाईफ? की तुम्हीच अतिरेकी वेडेपणा करत असाल, ड्रामा करत असाल, मग पोरगं तर मग तो बसलाच आहे ना ड्रामा करायला 20ला. तर आय फील दॅट वी हॅव टू बी व्हेरी कॉशियस दॅट वी डोंट बी ड्रामा क्वीन्स व्हेन वी हॅव. आणि हे माझं मेन लेसन होतं बाबांकडनं, की मला ड्रामा नकोय. उठून काय घ्यायचं घे, थेरपी घे, सायकियाट्री घे, काय घे. नाच गाणं करायचं नाही इकडे. So what excites you most looking at the future? नाही, आता एक असतो द वर्क अँगल, कारण ते वाढतच. आय मीन वी आर गोइंग टू ग्रो बिकॉज द नंबर ऑफ पीपल फेसिंग दिस इज व्हेरी एक्साइटिंग. बट मला एक्साइटिंग वाटतं, की आय थिंक देर इज अ ह्यूज अपॉर्च्युनिटी टू हेल्प पीपल बेसिकली फाइंड देमसेल्व्स. म्हणजे हा एक सेक्रेट स्पेस आहे, जेव्हा पेशंट आम्हाला त्यांच्या मनात अलाव करतो. लाइक यू सेड, ते ॲप्स जे बनवत आहेत मोटिवेशन वगैरे,
पण शेवटी तो इंट्रिन्सिक्स जो एक किडा असतो ना मोटिव्हेशन, त्याला बेटर वेजनी आपण विदाऊट युजिंग फिअर, आता तुला फिअर आहे, बाबांना झालं, मला नको. तो विदाऊट युजिंग फिअर ॲज अ लेव्हरेज, म्हणजे मी बंदूक कशावर ठेवू? की मी तुला गाजर दाखवू की काठी दाखवू? हे झालं काठी अप्रोच. पण गाजर काय आहे? तर ह्या गाजर शोधण्यामध्ये, की माणसाला आयुष्य काय होऊ शकतो, जर त्याच्यामध्ये मला फार एंडलेस वाटतं पॉसिबिलिटीज, की हाऊ डू आय कन्विन्स यू? ये ना नीरज हिमालयाजला माझ्याबरोबर एकदा. असे जे अजून हाऊ डू आय फाइंड युअर गाजर फास्टर? हे अल्गोरिदम हेच तर करतात फोनवाले. काहीतरी तुम्हाला फोटो, तुम्हाला व्हेकेशन एकदा सर्च केलं, की 24 तास तुला व्हेकेशन दाखवून कसं घेऊन जातात शेवटी व्हेकेशनला. तसं ह्या फील्डमध्ये तुला काय व्हिडिओ दाखवू, की तू व्यायाम करत जाशील जिमला. हे हुक्स आहेत. तर मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं, की फ्युचर जनरेशन नॉलेजला रिस्पॉन्ड करणार नाहीये. इनफॅक्ट दे विल रिजेक्ट नॉलेज. कारण दे विल फील आय डोंट आयडेंटिफाय विथ दॅट. इट्स नॉट फॉर मी. देन व्हॉट इज फॉर यू? तर हे व्हॉट इज फॉर देम आणि युनिव्हर्सल थीम जो आहे ना, फाइंड युअरसेल्फ, बिकम युनिक इन सोसायटी, मेंटेन युअर हेल्थ, हे सगळं जे कोर सेक्रेट स्पेस आहे, त्याच्यामध्ये काम करायला. कारण एक्सरसाइज अँड ऑल दिस फायनली ट्रान्सेंड्स द बॉडी. ते तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. ते एक वेगळा स्पेस आहे आणि कुठलाही फ्लो स्टेट असतो, तो एक्सरसाइज असो की मेडिटेशन असो, इट ट्रान्सेंड्स बेसिक लेव्हल, व्यवहार, की हे करून मला हे मिळणार. तो एक हायर लेव्हल आहे. तर त्या हायर लेव्हलला आपण पॅकेजिंग कसं करणार ॲज अ pitch to people at a mass level. It's very interesting to see की then we can actually enter prevention. Otherwise, we'll always be playing catch up. की आता 12% झाले, मग 18% ह्याला मूव्ह द नीडल म्हणतो. फॉर एक्झाम्पल वेंकीज आहे. वेंकीज जेव्हा कंपनी सुरू झाली 19 वगैरे 80s 70s, तेव्हा पर कॅपिटा एक कन्झम्पशन नीरज 3 होते पर पर्सन पर इयर. आता 56 आहे एक कंपनीमुळे. तर आपण पण जर डायबेटिक नीडल बघितलं, तर डायबेटिक नीडल हलणारच आहे. बट कॅन वी मूव्ह इट फॉर द नेक्स्ट जनरेशन? थोडं दर फॅमिलीमध्ये जर ग्रँडफादर डायबेटिक, फादर डायबेटिक, बोथ चिल्ड्रन डायबेटिक, हा जो असं होत राहणार आहे, कॅन वी रिड्यूस दॅट इन्सिडन्स? हे मला वाटतं, की लाईफ एक्सपेक्टन्सी, हेल्थ एक्सपेक्टन्सी, मेडिसिन डिपेंडन्सी जर कमी होत गेलं जनरेशन वाईज, देन वी आर ट्रुली सक्सेसफुल. अदरवाईज लाईक द डेव्हलप्ड इकॉनॉमीज, आपण पण 50 ट्रिलियन, 100 ट्रिलियन करणार आहोत, पण त्याच्या पाठीमागे बॅगेज ऑफ 50% डायबिटीज, रिड्युसिंग लाईफ एक्सपेक्टन्सी, मोर हॉस्पिटल्स. That is not development on a human scale. So I feel potential for adding value is huge as healers. This is only thing that excites me currently. We are coming to the conclusion of our conversation. So at the end of conversation मी काय करतो, रॅपिड फायर क्वेश्चन्स घेतो. सो आय विल लव्ह टू आस्क यू सम रॅपिड फायर क्वेश्चन्स. त्याची तुम्हाला उत्तरं देशील. राईट? व्हॉट इज हेल्थ? Health. Health is having choices to do anything you want. फ्रीडम. Freedom. वन एक्सरसाइज एव्हरीवन शुड डू डेली. I think Surya Namaskar is good. एक 10-12 केले तरी it's a good start. वन हेल्थ मिथ यू विश वुड डिसअपिअर फॉर एव्हर. की की we don't need to lift weights, म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंगची गरज नाहीये. I wish everyone understands की some strength work will be needed. की वॉकिंग इज इनफ. हा हेल्थ मिथ I would love to. द वर्स्ट डाएट ॲडवाइस यू हॅव एव्हर हर्ड. मी आता पर्सनल एक्सपिरियन्सवरनं सांगणार आहे की कीटो कर. I think for Indians probably this is the worst advice I heard and I followed it for 3-4 years. So म्हणजे क्रेझी आहे. युअर गिल्टी प्लेजर फूड. माय गिल्टी फूड सध्या तर पाणीपुरी आहे. बट वन लाईन युअर पेशंट्स हिअर फ्रॉम यू द मोस्ट. गाय टू घोड़ा घोड़ा कैसे बन रहा है बस, बाकी सब छोड़ो, घोड़ा बनने का प्लान दिखाओ. इफ यू आर नॉट अ डॉक्टर, व्हॉट वुड यू हॅव बीन? I would love to have been an athlete, but probably it requires talent. So मॉर्निंग पर्सन, नाईट ऑल. always, I think as you get older, you just become a morning person. Everybody was a night person till they were 25. वन वर्ड टू डिस्क्राईब शुगर. Oh, dosage. Yeah, the right dose, it's not a problem. अ हॅबिट यू नेव्हर स्किप नो मॅटर व्हॉट. I think I write.
I thought you will say reading because I write. I've got lot of references of books from you. But no, I write. So now But I you have write quite moved to- often. Yeah, I moved to writing. Reading was first, and now writing. One thing you will tell every patient? I ask them, who are you? Which athlete are you? So till they don't find that answer, we are not cutting the cord. So Biggest lie people tell their doctor. कि ये अभी हुआ. Like, मैं शादी में गया था परसों, इसलिए वो आया था. Like everything वजन अभी बढ़ा है पिछले हफ्ते. Like everything is परसों. Morning mantra in your own life? I'll probably get into nature always. Somehow, I have a golden retriever, so she and me will go into nature only. Nothing else. A quote you live by? Not one quote. There may be many, many, many quotes. But I think currently I'm still running on Elon Musk's quote, which is, your life is a sum of the questions you choose to ask and how you frame them. Another quote I live by is what my New Zealand guide said when I kept asking him questions. And one day he said, I said, I'm not ready. And he replied saying, son, you're born ready. I think that quote has helped me in a lot of social situations now, where I used to fear. Now, doesn't matter. I see, just remember that. Thank you so much. I think what a way to conclude this conversation, that all of us are born ready. It's just question of we moving into that zone. Allowing. Thank you, Neeraj. Thank you. For having me. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.